श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर येत्या 29 जानेवारीला म्हणजेच गुरुवारी जया एकादशी आहे. तर भगवान शंकरांनी असं सांगितलं होतं की स्वर्गात माल्यवान व पुष्पवती नावाचे जे राहत होते दोघंजण ते एकमेकांच्या प्रेमात गुंग होतात आणि इंद्रदेवात ते रुजू पण होतात. पण एके दिवशी इंद्रांचा त्यांच्याकडनं खूप अपमान होतो व त्या अपमानाचा बदला म्हणून त्या रागाच्या भरात त्यांनी त्या दोघांना पृथ्वीवर पाठवतात व ते पृथ्वीवर गेल्यामुळे अन्न पाणी काहीच नव्हतं. बर्फात थंडीमुळे भुकेने खूप त्रस्त झालेले होते. तर या त्रस्तामुळे दुःखामुळे त्यांना अन्न पाणी घेता आले नाही. तर तो दिवस म्हणजे जया एकादशीचा दिवस होता आणि हे अजाणतेपणामुळे झालेलं आहे आणि त्यांचं व्रतही पूर्ण झालेलं आहे. तर एकादशी म्हणजे पापांवरचा विजय. तर तेव्हापासनं आपण भगवान शंकरांनी माघ महिन्यातील जया एकादशी असं तेव्हापासनं नाव पडलं. तर त्या दिवशी तुम्ही पिवळ्या डाळीचे किंवा जे काही फळ वगैरे असतात त्यांचं अन्नदान करू शकता आणि पिवळे वस्त्र तर तुम्ही आवर्जून गरिबांना देऊ शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही तेल, तांदूळ आणि जे काही काळे तीळ असतात आपले ते सुद्धा अन्नदान करू शकता. आणि त्याचबरोबर या जया एकादशीच्या दिवशी तुम्ही छोटंसं तुळशीचं रोपटं घरी आणून तुम्हाला कुंडीत लावायचं आहे आणि तेही शुभ मानलं जातं. त्याचबरोबर झेंडूचंही रोप लावायचं आहे आणि त्याचबरोबर भगवान विष्णू शंकरांना अत्यंत प्रिय असणारं म्हणजेच आवळ्याचं रोप ते सुद्धा तुम्ही लावायचं आहे. जर ही तुळस तर आता प्रत्येकाच्या घरात असते, पण त्याचबरोबर ही तुम्हाला आवर्जून या दिवशी लावायची आहे. म्हणजेच तुमची भगवान शंकरांची कृपा आपल्यावर होणार आहे आणि जे काही आर्थिक अडचणी आहेत त्यातून तुम्ही मुक्त होणार आहेत आणि त्याचबरोबर सरस्वती आणि माता लक्ष्मीची पण कृपा आपल्यावर होणार आहे. तर व्हिडिओ लाईक शेअर करा. आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.